नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. शुभ्रा रागवलेली असते आणि राजकुमार म्हणतो, का ग काय रागवलीस माझ्यावर? सॉरी म्हटलोय ना आता. माझ्यावर राग आलाय ठीक आहे शुभ्रा, पण आई आली होती ना शाळेत सोडवायला, मग तिच्यावर का रागवलीस? नाही, ती सुद्धा आली नव्हती. तू पण नाही आणि आई पण नाही, दोघे पण नाही आलात. मला सारंग काकाने सोडवलंय. वरच्या लक्षात येतं की मोनिका सुद्धा गेली नव्हती. त्याला आली होती का? नाही नाही गेली असते. शुभ्रा ओरडतच आलेली असते ही मोनिका. हो सॉरी 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 ना बाळा, तू सॉरी सॉरी सॉरी. मोनिका येते आणि नाटकं करायला सुरुवात करते. राजकुमारला कळतच नाही, ही ऑफिसमध्ये नव्हती, शाळेत नव्हती, मग ही मोनिका गेली कुठे? सॉरी बाळा, मी आली नाही म्हणून रागवलीस ना? कुमार म्हणतो, आरतीच ओवाळायला पाहिजे ना शुभ्रानी तुझी. मोनिका तिला सोडायला गेली नाही. मी तुला सांगितलं होतं ना सोडायला जा म्हणून. सांगितलं की शुभ्राच्या शाळेला चालली आहे, मग का नाही पोहोचली तू? त्याचं काम आहे, फॉर्मॅलिटीज वगैरे, फार वेळ लागणार. काय 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 आईला सांगितलं आणि शाळेत का नाही पोहोचली? विसरलीस का तू? आपली मुलगी शाळेत जायची, तिला शाळेत पाठवायचंय. मोनिका काहीतरी विचारतोय मी तुला. गेली म्हणजे घरी पण आणायचं असतं, हे पण विसरलीस का तू? कुमार काहीही बोलतोस का? मी कशी विसरेन रे? मला सांगितलं होतं ड्रॉप कर आणि पिक कर, केलं ना त्याने. मग काय ग, गप्प बस की. म्हणते सगळ्यांचे आई बाबा होते, फक्त माझे आई बाबा नव्हते. तिची आई सुद्धा आली होती त्याला सोडवायला घ्यायला. कोण आहे रे अबीर? हा राजकुमार म्हणतो, कोण आहे हा अबीर? ओवीचा बेळगावचा मित्र आहे, तो बेस्ट फ्रेंड आहे तिचा, आमच्या स्कूलमध्ये. बेळगावचा मित्र अबीर, तो ओवीचा मित्र कसा झाला? कुमार बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागलेला असतो, तर्क वितर्क करायला लागलेलो असतो. बाबा नेक्स्ट टाइम पासून अशी चूक करणार नाही मी. मध्ये सोडायला पण येणार आणि घ्यायला पण येणार. आता बाळा बाहेर जाऊन खेळ. आता शुभ्रा बाहेर गेलेली असते. राजकुमार आता मोनिकाला प्रश्न विचारतो, होती ग दिवसभर? कुठे गेली होती मोनिका? रिचेबल नव्हता, काही कॉल बॅक नाही, काय नाही काय नाही. तू कुठे होती सांग? काय महत्वाचं काम आलंय की सगळं सोडून पळालीस? सांगू राज तुला, मी निघाले होते बरं. उशीची तब्येत बिघडली, तिने फोन केला एवढ्या घाईघाईने. आणि तुला माहितीये तिची तब्येत बिघडली की काहीच होत नाही, सगळं सगळं असं हे होऊन जातं. मग फोन आल्या आल्या मला तिकडे जायला लागलं. गेले बाबा हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं, ती स्टेबल वगैरे झाली आणि मग कुठे आता आली. ऍडमिट करायचं म्हटल्यावर टेन्शन आलं मला. तर ऍडमिट केल्यावर कसं व्हायचं? मग राज मी काय करू रे सांग बरं तू. का असला ड्रामा करत असते, असला ड्रामा. पण राजकुमार मोनिकाला चांगलंच ओळखून असतो. ऍडमिट केलं, मग मला तिच्या सोबतच राहायला लागलं. सॉरी, तुला फोन करणार, मला गरज होती. कुमारला मोनिकाचं वागणं बोलणं जरा खटकायला लागलेलं असतं. काहीतरी लपवतीये, हिचं वेगळंच चाललंय आणि मला दाखवती काहीतरी वेगळंच. फरकच नाही रे, मग कसं कॉन्टॅक्ट करणार? आठवलं त्या खंड्याचं काम होतं, भेटलास का त्याला? निसटला तो खंड्या निसटला? काय सांगतोय राजकुमार? हो, तो खंड्या निसटला. पण ते राजकुमार वेड्यात काढू नको. खंड्या मिळाला तरी पण काही फरक पडत नाहीये मला. तू का खोटं सांगतोयस? असं निसटल ग, तूच मला म्हटला होता ना, तो थांबलाय माझ्या माणसाने तिथे थांबवून ठेवलाय त्याला, मग निसटलं कसं म्हणतोय? क्रिटिकल कंडिशन वगैरे काय चाललं होतं तुझं, हॉस्पिटलाइज वगैरे, कसं निसटू शकतो तो? थोडी चुकामुक झाली, अगदी थोडी चुकामुक झाली बघ. हॉस्पिटलच्या लोकांनी सांगितलं, नातेवाईक आलं होतं डिस्चार्ज घ्यायला आणि डिस्चार्ज नातेवाईकांनी घेतला म्हटल्यावर काय सोडून दिलं का? त्यामुळे तो गेला आणि आता फोन ट्राय करतोय तो फोन लागत नाहीये. स्टॉप येतोय फोन. अरे देवा, म्हणजे काय रे, तिथे जाऊन काहीच उपयोग झाला नाही. पाहिजे तुला राजकुमार, असंच व्हायला पाहिजे तुझ्या बरोबर. त्या खंड्या काय, त्या खंड्यामध्ये इंटरेस्ट होता तुला, बरं झालं हातातून तुझं निसटून गेला. पेक्षा वर नेऊन ठेवलं. काय रे त्या खंड्यामध्ये एवढं दडलंय, सारखा खंड्याच करतो. स्पेशल असल्यासारखं वागवतोय. तो कोणी VIP वगैरे का एखादा? का तो स्पेशल आहे माझ्यासाठी? परत त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये, तो स्पेशलच आहे, पेक्षा जास्त स्पेशल आहे. कळालं तुला? हेच ऐकायचं होतं ना? बोलतोय हो हो नक्कीच आहे, तो स्पेशलच आहे. माहितीये सावली जिवंत आहे की मेली? मोनिका म्हणते, राजकुमार मेली आहे काय? सारखं तेच 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 लावतो रे तू. ती मेली एक्सेप्ट कर की. आणि आता ओव्हर ऍक्टिंग करून राजकुमारला वेड्यात काढलं असं मोनिकाला वाटत असतं. पण खरं तर राजकुमार मोनिका जे बोलती त्याच्याकडे लक्षच नसतं. वेगळंच काहीतरी राजकुमारच्या डोक्यात चाललेलं असतं आणि मोनिका मात्र सारखं त्याला वेड्यात काढण्यासाठी प्रयत्न करत असते. मोनिकाचं काहीतरी वेगळं आणि राजकुमार काहीतरी विचारात हरवलेला असतो. तो आता मोनिकाशी थोडंफार काही बोलतो आणि तिथून निघून गेलेलो असतो. मोनिका मात्र हसत असते राजकुमार निघून गेलाय म्हणून. आता ओवीला शाळेला जाण्यासाठी सारंग म्हणतो, आज तुझी बॅग भरतो, उद्यापासून तुझी बॅग तू भरायची आहे. मी अजिबात तुला मदत करणार नाहीये ओवी. कामं बापाला सांगायची नाही, काही कामं आपले आपण करायची असतात. बाबा आजच्या दिवस भर, उद्यापासून माझी मी भरत जाईल. माकड केले, किती पावडर लावली ओवी ही. दुपारी स्कूलमधून आले की आपल्याला बाहेर जायचे. बाबा लक्षात ठेवा, आपण बाहेर जाणार आहोत. त्याच्या दुसराच दिवस लगेच मागण्या सुरू झाल्यात का? फिरायला नाही जायचं आपल्याला, एका जागेवर नेणार आहे आणि तू मला तिथे घेऊन जाणार आहे. मिळून जेवायला जायचंय. तो ठीक आहे जाऊया आपण. ते नाही जायचंय रे, एका खूप चांगल्या फ्रेंडने त्याच्या घरी जेवण ठेवलंय आणि आपण तिथे जाणार आहोत जेवण्यासाठी. कळतंय का? हॉटेल वगैरे काही नाहीये. ओवी एकच दिवस झाला शाळेला, लगेच फ्रेंड झाला, लगेच जेवायला वगैरे बोलवलं. वा काय फास्ट आहे ग तुम्ही ओवी. आणि असं कोण आहे की पहिल्याच दिवशी जेवायला बोलवलंय? तर सावली अबीरला तयार करत असते. मस्ती करायची नाही या आणि अजिबात काही भांडण वगैरे करू नको प्लीज. कोणाचीही कंप्लेंट आली नाही पाहिजे. नाही का आई, नाही करते मी भांडण. काय ना तू? अबीर म्हणतो हो मी गुड बॉयच. म्हणतो आई एक गोष्ट सांगायची विसरून गेलो मी. सावली म्हणते कोणती गोष्ट रे, सांग की. सांगू का? वाटलंच मला. कसं हे सगळं सांगून झालं, याचं काहीतरी तर राहिलंच असेल ना. याला सगळं आठवतं मला माहिती बरं. अजिबात विसरले नाहीये अबीर. टिफिन बॉक्स, कंपास बॉक्स, बुक्स सगळं बॅगेत ठेवलंय, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको अबीर. म्हणतो सावली एक गोष्ट विसरलो की
पाण्याची बाटली. हो व्यंकटेशचे राहिलीच किती म्हणतो आई मी जे काय सांगतोय ना ते म्हणलं नाही. आज माझे 2 फ्रेंड घरी येणार आहे, जेवायला येणार आहे आधीच सांगतोय मी. तर उठते आणि रागाने म्हणते हे कधी ठरलं? मला तर माहित नाही, तू मनानेच ठरवलंय का? तुम्हाला का नाही सांगितलं? मला सांगायला हवंय ना. तू पराठा आणि भाजी दिली होती ना डब्याला, पण माझ्या मित्रांनी फार कौतुक केलं. काही खायलाच दिलं नाही, सगळं त्या लोकांनीच खाल्लं. कौतुक केला तुझ्या जेवणाचं, 1 नंबर जेवण बनवते तुझी आई असं सारखं म्हणत होते. गोल 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 बोलतो आणि आज सावलीला बरोबर गुंडाळत असतो. त्या आईच्या हाताला चांगलीच चव आहे रे, 1 नंबर जेवण बनवते तुझी आई. म्हटलं हे तर काहीच नसतं. आईची हातची गरम गरम पुरणपोळी जर खाल्ली ना, मग बघा तुम्ही कसे बोट चाटत राहिला. 1 नंबर पुरणपोळी बनवते माझी आई. तेच माझ्या मागे लागले की आम्हाला जेवायला यायचंय. मग मी काय म्हणणार? मी म्हटलं या संध्याकाळी बनवणार आहे माझी मम्मी पुरणपोळी. तर आबीर पुढे थक्क झालेली असते. ही हिला न विचारता डायरेक्ट जेवायला असं सांगितलेलं असतं, तेही संध्याकाळी पुरणपोळीचं जेवण. आईला पुरणपोळीच करायला लावा तरच आम्ही जीव. मग मी म्हटलं ठीक आहे बाबा, बनवेल माझी आई, तू ये घरी, पुरणपोळीच बनवणार. मला माहिती असतं आबीर किती चॅप्टर आहे आणि आबीर काय काय करू शकतोय. काय म्हणती? अतिथी देवो भव. मग काय ते होणार आहे बाळा. हो हो, येणाऱ्या पाहुण्यांना असं नाही म्हणणार. सांग बरं तू असं नाही म्हणणार. मग म्हटलं या, बनवणार माझी आई. बनवणार ना गाई, बनवशील ना गाई तू. आता ओवी सारंगला सांगत असते नवीन फ्रेंड नाहीये, मागच्या वर्षी सुद्धा तोच माझा फ्रेंड होता, नवीन फ्रेंड वगैरे काय नाहीये. ओवी आता इतकं समजावून सांगते या सारंगला आणि संध्याकाळी जेवायला जायचंय म्हणून त्याला कन्व्हिन्स करत असते. त्यात महत्वाचं आत्ता पण माझ्या स्कूलमध्ये आलाय, मग इतकं प्रेमाने त्याने बोलवलंय मला मनापासून, तर मी नाही म्हटलंच नाही. मी म्हटलं ठीक आहे आम्ही येणार जेवायला. लागणार या. सारंग म्हणतो बाई ठीक आहे येईल मी. सुटल्यावर तुला पिक करेल, तर मित्राच्या घरी सोडेल, मग तू जेवण कर, मी तुला परत घ्यायला येईल. ते असं कसं बाबा, दोघांना बोलवलंय म्हटल्यावर दोघांनी पण जेवायला पाहिजे ना. ओळख ना पाळक, मी कसं जेवणार त्यांच्या घरी? तुला काही कळतं का ग ओवी? तुझा मित्र आहे ना, तू जेवण करून ये. तोच तसं ठीक आहे, फक्त मला सोडायला यायचं चालेल ना? सारंग म्हणतो हो मी तुला सोडवेल आणि परत माघारी येईल. आता बस निघून जाईल. चल चल चल, हेंदळीची बस नाहीये ना, स्कूलची बस आहे. चल पटकन. पोहोचल्या ना की तुला मी माघारी येऊच देत नसते. बघ मी तुला आतमध्ये कशी जेवणासाठी नेते. सारंग निघून गेल्यावर ओवी एकटीच बडबड करत असते. आता सारंग तो पुढे गेलाय, आता ओवीला पळत पळत जायचं असतं त्याच्या मागे रे. आता हा आबीर असतो, हा सावलीला करशील का पुरणपोळी, करशील का पुरणपोळी, सांग ना ग आई, हसत असते आणि अबीरची गंमत करत असते. अबीर इतका रिक्वेस्ट करतो, कर ना ग स्वयंपाक, कर ना ग स्वयंपाक. मा गरम पुरणपोळी, वा वा वा. त्याची आमटी, वरण भात, जामून, वा 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 वा. काय बेत असणारे जब्बर. पाणी सुटलं. अबीर एवढं सगळं एवढ्या कमी वेळात कसं करणार आहे मी, तुला काही कळतंय का? म्हणतो सावली तू टेन्शन घेऊ नको, मी मदतीला आहे ना, मी सगळी तुला मदत करेल. तू फक्त सांग काय करायचं, मी सगळं तुझ्या हाताखाली करतो. पटापट स्वयंपाक बनवू आपण. मदतीला म्हटल्यावर काय, अबीर फक्त सांगणार आणि व्यंकटेश मदतीला म्हटल्यावर सगळं पटापट होऊन जाणार. सावली आता हसते आणि सावली म्हणते ठीक आहे बाबा बनवेल मी. म्हणतो तसंही गुरुकुल बंद आहे, मला कामच नाहीये, मग तुझ्या हाताखाली काम करतो मी. शोधतोय मी, पण जरा वेळ लागणार ना, तोपर्यंत तुझ्या हाताखाली जॉईन होतो. फार छान वाटतं. व्यंकटेश आता मदत करणार असतो सावलीची. जी काळजी करू नका बाबा, कोर्टात गेलेत ना, काहीतरी ते गुरुकुलचं करणार म्हणजे करणार बघा. ते गुरुकुलाचं सगळं सॉल्व देव करू. आणि तू म्हणतेय ना अगदी तसं आणि तसंच होऊ दे. का विषय बदलताय तुम्ही? माझं काय चाललंय आणि तुमचं काय विषय बदली चाललीये? पुरणाची पोळी बनवणार आहे ना तू संध्याकाळी? काय खातील ग बिचारी, इतक्या लांबून येणारे उपाशी राहतील. ते भूक म्हणून तळमळतील, रस्त्यावर झोपतील, भुकेने व्याकुळ होतील. बनव ना पण, प्लीज प्लीज बनव ना ग आई. सावली आता अबीरचे हे नाटकं बघत असते आणि हसत असते. काय नाटकं करतोय हा अबीर, ते किती मस्का मारतोय. बनवेल मी पुरणपोळ्या. आता नाचायला लागलेला असतो, आय लव्ह यू म्हणून उड्या मारतो आणि सावलीला घट्ट अशी मिठी मारतो. तो चला आईचा विचार बदलायच्या आधी तू निघून जाऊ व्यंकटेश काका, चला ओ पटकन. तो ठीक आहे चला चला चला. आता पळतच गेलेले असतात. सावली म्हणते बदमाश आहे बदमाश, 1 नंबरचा बदमाश आहे हा अबीर कुठचा. आणि आता अबीर गेलेला असतो. इकडे आता राजकुमारच्या डोक्यात एकच प्रश्न घोळावत असतो, सगळेच लोक माझ्यापासून काहीतरी लपवताय, पण काय लपवताय मला हे कळतच नाही. कुमार म्हणतो राजकुमार हे दिसतंय तसं सोपं नाहीये, सगळ्याच गोष्टी अगदी क्रिटिकल आहे, पण काय आणि कसं आहे आपल्याला कळत नाहीये, सगळंच गुंताय. हा तरी राहतंय राजकुमार. खंड्या सांगतोय काय आणि तुझं काय? गुरुकुलचं नाव काय? संगीत सावली गुरुकुल, बरोबर ना? मग सावली नाव का दिलंय आणि नुसतं सावली का नाव दिलंय? स्वर्गवासी त्यांच्या स्मरणार्थ असं का नाही दिलेलं? आता राजकुमार फार बारीक विचार करतो, कारण जगन्नाथ हा फार हुशार माणूस आहे आणि सावली जर या जगात नसती तर त्याने स्वर्गवासी असं दिलं असतं किंवा कैलासवासी असं काहीतरी लिहिलंच असतं त्याने. मग याने असं काही न लिहिता नुसतं सावली कसं लिहिलंय? आणि ज्या मुलाचा उल्लेख केलाय अबीर नावाचा, तो मुलगा सावलीचा तर नसेल, म्हणजे सावली जिवंत असेल का? बरोबर होता, तो बेळगावचा आहे म्हणजे सावली असेल ती, आणि तो मुलगा सावलीचा असेल का? आता राजकुमार सगळेच धागेदोरे जुळवायला लागलेला असतो. त्याचा फोटो मोनिकाला बेळगाव मध्ये दिसला. मिस करतोय राजकुमार, काहीतरी मिस करतोय.
काय करतोय ते कळत नाही, पण काहीतरी मिस होतंय. राजकुमार खूप खूप डोकं लावण्याचा प्रयत्न करत असतो, नेमकी चाललंय तरी काय आणि हे सगळे लपवाछपी काय करताय. त्याच वेळेला एवढे योगायोग तर असू शकत नाहीये, इम्पॉसिबल. माझ्याशी खोटं बोलतंय असं तर सातत्याने वाटतं. राजकुमारचा श्वास लागायला लागलेला असतो. राजकुमार म्हणतो सावली जिवंत आहे, 100% सावली जिवंत आहे, यात काही शंकाच नाही. आणि हीच गोष्ट हे सगळे लोक माझ्यापासून लपवत आहे. आता राजकुमारने बराच विचार करून अंदाज लावलेला असतो आणि शेवटी एका निर्णयावर तो पोहोचतो की सावली जिवंत आहे आणि हे सगळे लोक माझ्यापासून तेच लपवत आहे. फार घाबरलेला असतो, त्याला श्वास लागायला लागलेला असतो. इतका घाबरतो तो की त्याला माहितीये सावली जिवंत आहे म्हटल्यावर तिचा मुलगा जिवंत असणार, तिचा मुलगा जिवंत आहे म्हटल्यावर तो माझ्या विनाशाचं कारण ठरणार. हे जगन्नाथची भविष्यवाणी अगदी खरी आणि खरीच ठरणार. करायला हवं, सावली जर जिवंत असेल तर काहीतरी करायला लागणार म्हणजे लागणार. वेडापिसा झालेला असतो राजकुमार. सावली जिवंत आहे म्हटल्यावर मला हातपाय हलवायला लागणार. राजकुमार हीच वेळ आहे ट्रम्प कार्ड काढण्याची. चल 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 आता कार्ड वापरायचंय आपल्याला. राजकुमार आता पटकन फोन घेतो आणि हातात फोन घेऊन विचार करायला लागतो. राजकुमारने फोन लावलेला असतो. राजकुमार म्हणतो बोल बोल बोल, उचल 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 उचल. आता शेवटी 2-3 रिंगा वाजल्यावर फोन उचललेला असतो. राजकुमार बोल, चक्क 8 वर्षानंतर तुला माझी आठवण आली. काय रे राजकुमार, काय अशी अडचण आली? ठीक आहे ना रे तिथे. आता राजकुमार घाबरलेला असतो आणि त्याचं कार्ड म्हणजे कोण आपल्याला माहितीच आहे. ठीक नाहीये म्हणून तू तुला कॉल केलाय ना. डू मीन जे काय असेल ते स्पष्ट बोला राजकुमार. 8 वर्षानंतर भूतकाळ परत समोरून उभा राहतोय आपल्या. वाजवला होता 8 वर्षांपूर्वी तो गेम, नीट वाजलाच नव्हता. अर्धवट काम झालं होतं आणि ते आता माझ्या अंगलट येणार आहे. शंका आहे की ती जिवंत आहे. राजकुमार वेडा आहेस का तू? 8 वर्षानंतर कसल्या शंका येत आहे तुला? तू तितकाच भित्र आहेस रे. काळजी करू नको, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. योग्य वेळेस मला फोन लावलाय तू. आता भारतात परत येतेय ना? त्याला परत येतेय ग भारतात. एका मोठ्या प्रेस्टिजियस अवॉर्ड साठी भारतात परत येतेय. योग्य वेळ आहे, मला भारतात परत यायचंय आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायचंय. चांगली संधी चालून आली आहे राजकुमार. मात्र मला असं वाटायला लागले तुझा फोन आल्यानंतर की तिथे येण्याचा काहीतरी हेतू वेगळाच असणार आहे. म्हणजे येणार होते मी अवॉर्ड घ्यायला, पण अवॉर्ड घेऊन झाल्यावर बरीच काही कामं मला मार्गी लावायला लागणार. नाही तर अख्खं जग आपल्यासाठी त्या सावलीला शोधून काढेन. तू बघ राजकुमार, जिवंत असेल ना तर माझ्या या ग्लॅमरच्या जगात ती स्वतःला फार काळ लपवू नाही शकणार. किती जरी लपली तरी तिला बाहेर यायलाच लागणार. आणि माझे जुने ऋणानुबंध आहेच की, त्यामुळे ती बाहेर किंवा लपून राहू शकत नाहीये. ती समोर येणार म्हणजे येणार राजकुमार. त्या तिला शोधणार. मीडिया म्हटलं की शोध लागणारच. खरंच जिवंत असेल ना राजकुमार, जे काम 8 वर्षांपूर्वी अपूर्ण ठेवलंय ना ते आता पूर्ण करायची वेळ आली. कायमचं संपवून टाकायचं. नो टेन्शन. कळतंय का राजकुमार? सांगू शकत नाहीये मी किती आनंदी आहे. म्हणजे माझा जीवात जीव आलाय. जीव चालला होता माझा, तुझ्याशी बोलल्यावर तो आलाय असं वाटायला लागलंय. वर्षापूर्वी माझ्या जशी खंबीरपणे पाठीमागे उभी होती तशी सुद्धा आज उभी आहेस. खरंच खूप बरं वाटलंय मला ऐकून. कमाल कमाल. ठेवू का फोन? बाय. आणि आता राजकुमारने फोन ठेवलेला असतो. राजकुमारच्या जीवात जीव आलेला असतो, कारण त्याच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं, सगळा गुंता सोडवण्यासाठी त्याची बेस्ट फ्रेंड येणार असते ना. आलेली असते. अमृता म्हणते आईने लगेच खाली बोलवलंय, काहीतरी महत्वाचं काम आहे. कुमार काहीतरी बोलणार, त्याच्या आता अमृता तिथून निघून गेलेली असते. त्याच्याकडे ती लक्षच देत नाही, फक्त निरोप देते आणि निघून जाते. कुमार म्हणतो आता लवकरात लवकर सगळंच संपणार आहे, मग काय भीतीचं कारणच नाही. कुमार आलेला असतो. आई तू बोलवलंस काय? मला काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? कुमार मोनिकाचं काय चाललंय अलीकडे, कळेल का मला? क्षण काही नीट दिसत नाहीये. खूप महत्वाची बोर्ड मीटिंग तिने अटेंड केलेली नाहीये. तिचं नेमकी चाललंय तरी काय? राजकुमार जरा लक्ष ठेव तिच्यावर. तिथल्या राजकुमारला घेऊन जर तू माझ्यासोबत आला आणि ती शाळेत जायचं सोडून भलतीच कुठेतरी भरकटत होती. काय दिलं? शुभ्राच्या शाळेत जायचंय, पहिला दिवस आहे वगैरे वगैरे, बरोबर ना? शुभ्राला ड्रॉप करायला गेली नाही, पिकअप करायला गेली नाही. कुठे होती मग दिवसभर? मावशीची तब्येत बिघडली म्हणून ती गेली होती. कोणतरी मावशी ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती म्हणून ही गेली होती. दिवसभर तिकडेच राहायला लागलं. मावशी सांग की खूपच आजारी पडती का एवढ्यात ती? तिच्या मावशीला तू ओळखतोस काय रे? तो का? राजकुमार म्हणतो नाही. अरे मग कोणती मावशी आहे शोधायला लागेल ना. दोघांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का राजकुमार? पर्सनली असेल तर सांग बरं. आमच्यात कसला आलाय प्रॉब्लेम? आमच्यात काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. मी येऊ का ग? मला जरा अर्जंट काम आहे. किती का रे जगन्नाथने काय केलंय? जी गुरुकुलावर कारवाई केली ती बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे असं सांगितलंय. असा कोर्टात त्याने दावा ठोकलाय आपल्या विरोधात. कळतंय का तुला? तो जगन्नाथ आहे, तो काय शांत बसत नसतो. टॅक्स ते तू करणारच, हक्क आहे त्याचा. आणि त्याच्याशिवाय त्याला काय जमणार आहे? त्याला ते जमणार ते तू करणार ना. टेन्शन घेतीये, मी लिहून देतोय ना. ती जागा आपली आणि आपल्यालाच मिळणार आहे. डोंट वरी, होणार. बस एवढं कळतंय ना तुला, मग एवढंच लक्षात ठेव. कुमार तू थोडं वेडा आहेस काय रे? तो जगन्नाथ आहे जगन्नाथ, त्याला हलक्यात घेऊ नको. तो जगन्नाथ काहीही करू शकतोय. पुन्हा खेळाडू आहे, हार मानत नसतो. त्याला अंडर एस्टिमेट करतोय आणि हे चुकतंय आणि इथेच तू माती खातोय राजकुमार. त्याला हलक्यात घेऊच नको. तो जगन्नाथ हे तू विसरू नको जरा सुद्धा. मलाही एवढं काही कळत नाही. वकिलांशी बोलतो आणि मग काय ते बघतो. त्याच्याशी डायरेक्ट रिक्वेस्ट करू का ग? यापुढे जागेचं जे मॅटर आहे ना त्यामध्ये तू लक्ष घाल बरं. मला एवढे काही डावपेच कळत नाही किंवा नियम अटीही काही कळत नाही. तुला बरंच कळतंय ना.
तू जरा लक्ष घाल प्लीज, जरा सोपं पडेल. राजकुमार, मी तुझ्याशी फार काहीतरी महत्वाचं बोलायला जातीये आणि बाजूला होतो वगैरे ही कोणती भाषा आहे? तर करत नाहीये, तुला मी रिक्वेस्ट करतोय, रिक्वेस्ट. काळापुरतं तू लक्ष दे, तो वकिलाशी बोल प्लीज. अगं माझ्या हातात जे काम आहे ना ते फार महत्वाचं आहे, माझं ते काम महत्वाचं आहे आणि ते पूर्ण केलंच पाहिजे. त्यामुळे प्लीज प्लीज तू लक्ष दे, या गोष्टीत तू लक्ष दे, मला ते काम पूर्ण करू दे ना. राजकुमार, तुझं हे वागणं बोलणं फार विचित्र वाटतंय आणि मला अजिबातच आवडत नाहीये. खटकतंय असं म्हटलं तरी चालेल. इतकं विचित्र वाटतंय ना की बस, खूप म्हणजे खूप विचित्र. काय नेमका सांगतोस का तू? मी पण जरा वेळ लागेल, सगळं वेळ आल्यावर सांगणार, पण आता मला थांबवू नकोस, माझं ते काम पूर्ण करू दे प्लीज, रिक्वेस्ट करतोय आई तुला मी. कुमारने जे गुरुकुलचे ते मॅटर असतं ते तिलोत्तमाच्या गळ्यात बांधलेलं असतं आणि स्वतः आता सावलीच्या मागे लागलेलं असतो. तो गुरुकुलच्या मॅटर मधून बाजूला होतो आणि सावलीचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो. तर मला कळतच नाही राजकुमारचं काय चाललंय. म्हणते या घरात प्रत्येक जण एकमेकांच्या पासून काही ना काहीतरी लपवतंय, काहीतरी लपवाछपी चालली आहे, पण प्रत्येक जणाकडे असं काय आहे की ती लपवाछपी करण्यासारखं आहे. प्रत्येकाला काहीतरी लपवायचंय आणि एकमेकांपासून ते लांबच ठेवायचे. असं काय आहे माझ्या घरात की ते एवढं मोठं रहस्य आहे की कोणीतरी कोणापासून तरी लपवतच आहे. ती जर सारंगला भेटली माझ्या घरात, जर ती परत आली तर करू काय? तिला तो मला सावलीचं टेन्शन असतं. सावली सुद्धा माझ्या घरावर पडू देणार नाहीये, काही झालं तरी. तिला तो मला सारखा विचार सावलीचाच असतो. इकडे ओवीचे स्कूल वगैरे संपलेलं असतं, सारंगने तिला पिकअप केलेली असते आणि आता तिच्या मित्राच्या घरी जिथे जेवण आहे ना तिथे आणून सोडलेली असते. ती म्हणते बाबा आतमध्ये चल ना. सारंग म्हणतो नाही नाही, मी नाही येणार, इथे तूच जा. ती हे घर कुणाचं आहे आणि तू जा तुझी उतरून, मी काय आतमध्ये येत नसतो आणि मला जास्ती प्रश्न विचारू नका ओवी, लगेच निघायचं आतमध्ये. आता तेवढ्यात अबीर आलेलाच असतो, यांची गाडी बघतो आणि अबीर पळतच येतो. सुपर हिरो बघ आलाय माकड, अगदी पळतच आलेलं असतो. हिरो वेलकम टू होम सुपर हिरो. हे आलात, मला फार छान वाटतं या. की आतमध्ये. सारंग म्हणतो ओवी कुठे आहे? तो ओवी गाडीच्या खाली उतरूनही गेलेली असते. सारंग प्लीज आतमध्ये चला ना. सारंग म्हणतो उतर आता म्हणजे मी उतरेल. उतरा म्हणजे मी उतरतो. अरे तू उतरल्याशिवाय मी कसं उतरणार आहे? आता सारंगही उतरलेला असतो, अबीर सुद्धा उतरलेला असतो. अबीरला फार आनंद होतो की सारंग आणि ओवी आमच्या घरी जेवणार आहे, तेही आईने केलेली पुरणपोळी गरमागरम. म्हणतो तुझ्या मैत्रिणीला तुझ्या घरासमोर सोडलंय, माझं काम झालंय, मी जातोय. अबीर कसं सुपर हिरो, घरात बाहेर यायचं आणि घरात यायचं नाही. त्याला की आतमध्ये ज्या आईने तुमच्या दोघांसाठी गरमागरम पुरणपोळी बनवली, आमटी वरम भात, काय काय बनवलंय तुम्हाला काय सांगू. जे काय बनवलंय ना ते खाऊन जा, म्हणजे फाईट करायला ताकद येईल. हो मैत्रे बाळा, हे खाणं पिणं तुम्ही करा, मला जाऊ द्या. चल ना रे. अबीर एवढा आग्रह करतोय का नाही म्हणतोस? स्वयंपाक केला न जेवता गेला तर किती वाईट वाटेल बिचारीला. किती छान पुरणपोळी बनवते तुम्हाला माहिती सुद्धा नाहीये. खाऊन तर बघा. जुने दिवस आठवलेले असतात. सावलीने स्वयंपाक बनवलेला असतो छान पुरणपोळीचा आणि सारंगने डायरेक्ट आमटीच प्यायला घेतलेली असते, तेव्हा त्याला ठसका लागलेला असतो. सारंगला स्वतःच्या हाताने मध वगैरे प्यायला देते, त्याचा कुठे तेव्हा जाऊन ठसका थांबलेला असतो. तो सगळा प्रसंग सारंगला आठवत असतो. गालातल्या गालात हसत असतो. जुने दिवस त्याला आठवलेले असतात आणि ओवी एकमेकांकडे बघत आणि हसत असतात. तो बाळांनो जरा ऐकता का, मला काम आहे, मी येऊ शकत नाहीये, तुम्ही जा आणि जेवण एन्जॉय करा, मला जाऊ द्या. शकत नाही, खूप महत्वाचं काम आहे रे, प्लीज. गेलो नाही तर काम होणार नाही. यावंच लागणार आहे. ब्लू काकाला सांग की त्याचं काम जमलं असं तर मी कुठच्या कुठे पोहोचलो असतो. अबीर काय आग्रह करतो, चला की. आता शेवटी सारंग सुद्धा गप्प बसलेला असतो की अबीरने आग्रहच तेवढा केलाय. पुरणपोळ्या खा की. ब्लूला काम जमत नाही म्हणून तर मला जायला लागतंय ना. तो काकूने पण घरी जेवण बनवलंय ना, ते कधी जेवायचं? ते रात्री जेवू आपण. अमृत काकूला सांगू आमचं जेवण आम्ही रात्री करूया. पण तुम्ही चाललोय बाय, मला काही यायचं नाहीये जेवायला. नाही, त्याच्या गाडीची चावीच घेतलेली असते. आता कसं जाणार सुपर हिरो? आता चावी तर माझ्याकडे आहे. सारंग म्हणतो अबीर चावी दे. आता अबीर पुढे पळत असतो आणि सारंग त्याच्या मागे मागे चाललेलं असतो. आता सावली चिडचिड करत असते. अबीरने सगळ्या घरात पसारा घालून ठेवलेलं असतो. सावली म्हणते स्वतः काही काम करत नाहीये, मला कामाला लावलंय आणि हे आवराआवरी करायची सोडून बाहेर फिरतोय. कोणते फ्रेंड्स येणारे काय माहिती. व्यंकटेश म्हणतो सावली किती चिडचिड करते ग. नाही ग, त्या पाहुण्यांना नाही कसं म्हणणार सांग बरं. झालाय, मदत पण केलीये ना, मग कशाला चिडचिड करतीये? कुठे त्याचे फ्रेंड्स कुठे आहे? तेवढ्यात आई असा आवाज आलेला असतो. घरी बघते तर समोर सारंग उभा असतो. अबीरचे फ्रेंड्स म्हणजे ओवी आणि सारंग हे सावलीला पहिल्यांदाच कळतं. आता सावलीकडे बघून हसतो आणि सावलीला धक्का बसलेला असतो की सारंग इथे काय करतो. म्हणजे तुझे फ्रेंड येणार आहे ना अबीर? मग बरोबर बोललो की. सुपर हिरो माझा फ्रेंड आणि ओवी माझा फ्रेंड, मग झाले की फ्रेंड्स. आता हसते आणि व्यंकटेशला जर असं वेगळं काहीतरी वाटलेलं असतं. दोघंही शांत बसतात. मी तुला घर दाखवतो. आता अबीरने सारंगच्या हातात चावी दिलेली असते. म्हणतो सावली थोडंसं काम आहे, मी आतमध्ये जातो. सावली आणि सारंग आता हॉलमध्ये दोघेच असतात. सारंग उभाच असतो. मी नाही आलो, ओवी मला घेऊन आली आणि बाहेर आल्यावर सांगितलं की अबीरच्या घरी जेवायचंय. अबीरने मला सांगितलं की माझे फ्रेंड्स जेवायला येणार आहे. म्हणतो मी निघतो. ओवीचं आवरलं की मला फोन लाव, मी परत घ्यायला येईन. ते घरच्या पाहुण्यांना उपाशी पोटी पाठवणं बरं वाटत नाही ना, आता जेवणच करून जा. आणि सारंग एकमेकांकडे चोरून चोरून बघत असतात आणि सावलीने आता सारंगला जेवणासाठीच थांबायला लावलेलं असतं. बघू आता सारंग, सावली, अबीर, ओवी सगळे कसे जेवणार आणि काय कमाल धमाल करणार. हे जर बघायचं असेल ना मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग.
हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.